आपली वारी आपली परंपरा यामध्ये तुम्ही आळंदीपासून तर आज पंढरपुरापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही वारीचे अपडेट तुम्ही सगळ्याजणांनी चॅनलच्या माध्यमातून पाहिलेत. या वारीमध्ये असंख्य आपल्याला या वारकऱ्यांसाठी सेवा करणारी मंडळी भेटत गेली. पण आज अशीच काही मंडळी आज नामदेव पायरीच्या समोर, गाभाऱ्याच्या समोर नामदेव पायरीला एक अशीच काही आयुर्वेदामध्ये काम करणारी मंडळी आपल्याला भेटली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव आणि एकंदरीतच वारकऱ्यांविषयी त्यांना काय काय अनुभव आलेत हे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर मोफत आयुर्वेदिक चिकित्सा नामदेव पायरी पंढरपूर आणि पाठीमागे जर पाहिलं आपण त्यांच्या तर श्री संत ज्ञानेश्वर माऊली आयुर्वेदिक सेवा प्रतिष्ठान बीड, ही सगळी बीडची मंडळी आहे. आणि विशेष म्हणजे आयुर्वेदामध्ये काम करणारी ही मंडळी आणि मोफत अशी सेवा वारीमध्ये वारकऱ्यांना पुरवते. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि एकंदरीत काय कार्य आहे तुमचं? मी राजेंद्र चरखा. आमचे 18 वर्षापासून शुद्ध एकादशीला इथं आयुर्वेदिक चिकित्सा होते. वेगवेगळे डॉक्टर येतात महाराष्ट्रातले आणि ते सेवा देतात दर महिन्याला. वेगवेगळे डॉक्टर येतात आणि ते सेवा देतात. आपण जर पाहिलं की विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की विज्ञानाशिवाय असं जगाचा एक भ्रम झालेला आहे की आपण एक पाऊलही टाकू शकत नाही. पण 700, 800, 1000 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटलेलं आहे. तर निसर्गाच्या पलीकडे किंवा आयुर्वेदाच्या पलीकडे आजही आपण जर पाहिलं तर कुठंच आपण काहीच करू शकत नाही. हा एक भ्रम आहे आणि तो एक भ्रम आहे. म्हणजे दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजूपैकी नक्की काय तुम्ही आज सांगाल की विज्ञानाला आयुर्वेदाशिवाय पुढे जाता येणार नाही? बऱ्याच गोष्टी आहे की ज्या ॲलोपॅथीमध्ये नाही आहेत त्या आयुर्वेदाने असं वेळोवेळी अनुभव आलेले आयुर्वेदाचे की त्याचे रिझल्ट जे ॲलोपॅथीमध्ये होत नाही असे आजारसुद्धा आयुर्वेदिकमध्ये संपून गेलेले आहे. किती वर्षापासून मोफत वारकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांची किती मोठी गर्दी आज नामदेव पायरीपाशी आहे. असंख्य वारकरी ही आयुर्वेदामधली आपली सगळी सेवा जे काही आहे, आपल्या हेल्थविषयी जे काही आहे ते तुमच्याकडनं नेतात. आणि काय तुम्हाला आनंद होतो की या वारकऱ्यांना अशी मोफत आयुर्वेद आणि काय आयुर्वेदाविषयी काही महत्त्व असं पटवून देता का तुम्ही विशेष वारकऱ्यांना? हां, आम्ही सर्व वारकऱ्यांना तसं महत्त्व पटवून देतो. वारकरी दरम्यान आम्ही तुळशी काढा एक आहे आमचा, त्याच्यामध्ये खूप चांगला आणि सुंदर असा वारीमध्ये खूप चांगला रिझल्ट आहे. बऱ्याच लोकांना बाहेरचं पाणी पिऊन इन्फेक्शन होतं लवकर, घशामध्ये घसा पकडतो पाऊस पाण्यामुळं. तसेच आम्ही हा काढा दिल्यानंतर त्वरित रिझल्ट मिळतो आणि बरेच जे वारकरी आहेत ते स्वतः येतात, सर आम्हाला तुमचा काढा द्या. जवळपास 18 वर्षापासून आमची ही सेवा आहे आणि काढ्याचा सुंदर रिझल्ट आहे. तुळशी काढा आम्ही देतो इथे. या पंढरपुरात नामदेवाला एकदास जना लावते तुळस. तुळशीचं महत्त्व जर आपण पाहिलं तर संत परंपरेपासून आलेलं आहे. पहिली तुळस जर या विश्वामध्ये कोणी लावली असेल तर ती संत जनाबाईने पंढरपुरामध्ये तुळस लावली आणि तिथून पुढे वारकरी संप्रदायामध्ये तुळशीचं महत्त्व, अधिक महत्त्व जे काही आहे ते या विश्वाला पटत गेलं. असं तुळशीचा जो काही काढा आहे तो वारकऱ्यांना दिला जातो आणि वारकऱ्याच्या हेल्थविषयी विशेष काळजी करणारी ही सगळी मंडळी आयुर्वेदामधली आपल्याला भेटली आहे. काय आनंद होतो आज? आज मी फक्त डॉक्टर शिवप्रसाद चरका यांनाच त्यांचाच आभार मानेन की त्यांच्यामुळे मला ही सेवा करायला भेटायला लागली. साहेबांमुळे ही सेवा करायला मिळते, ह्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या भावना आहेत. वर्षातनं असा किती वेळा तुम्ही कॅम्पस इथं लावता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असं काही वारीमध्ये किंवा वेगवेगळ्या देवस्थानाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाता का? कसं? आम्ही दिंडीमध्ये जवळपास 14 ते 15 दिवस तुळशी काढा वाटप असतो आणि आयुर्वेदिक औषध वाटप असतं वारकऱ्यांसाठी. आणि प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला इथे ही चिकित्सा असते 12 घंट्यासाठी. 12 घंट्यासाठी प्रत्येक एकादशीला देखील इथं मोफत अशी आयुर्वेदिक ही सेवा ही डॉक्टर मंडळी, त्यांची सहकार्य मंडळी देत असते. तुम्हाला देखील जेव्हा तुम्ही कधी पंढरपूरला याल एकादशीच्या निमित्ताने तेव्हा नक्की डॉक्टरांना आणि ह्या सगळी जे काही मोफत आयुर्वेदिक चिकित्सा नामदेव पायरीच्या इथे आपण जर पाहिलं तर नामदेव पायरीच्या समोरच ही सगळी मंडळी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं औषधं पुरवताना दिसते आहे. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत आणि ह्या आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदाने तयार केलेलं जे काही आहे एकंदरीत आयुर्वेदापासून, तर हे सगळं मोफत वारकऱ्यांना दिलं जातं.
काय आनंद होतो. आज आम्ही पाहिलं की खूप मोठी रांग तुमच्याकडे आहे, सगळे वारकरी तुमच्याशी संवाद साधतात आणि एकंदरीत काय आनंद आहे आज? सगळ्यात जास्त आनंद हा होतो की पंढरपूरला जे येतात भक्त लोक येतात त्यांची सेवा करायला मिळते, त्याच्यात खूप जास्त आनंद आहे. आणि आपण जे करतोय म्हणजे कमवतोय किंवा जे काही आपण ते फक्त आपल्यासाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे. संतांनी सुद्धा सांगितलं की सेवेलागी सेवक झालो, म्हणजे सेवा करण्यासाठी मिळते आहे. हा आनंद होतोय. काय वाटतं आज एकंदरीत आज तुम्ही या आयुर्वेदिक जे काही तुमचं कार्य आहे किंवा तुम्ही इथे आलात आणि काय अनुभव येतो एकंदरीत आज वारीचे? वारी हा एक पायी चालण्याचा निश्चय नसून धड आशेचा निर्णय आहे. आपण वारीमध्ये येतो तेथे अहंकाराचा पूर्ण मोह निघून जातो आणि विठुरायाचा दृढ निश्चय आपल्यावरती होतो. या वारीमध्ये पैशाची श्रीमंती नसून सम, सेवा आणि समता याची प्राणप्रतिष्ठा लावलेली आहे. तरी या वारीमध्ये आपल्याला तुकोबा, ज्ञानोबा, गजरचा नामाचा जय जयकार वाचून सर्व मनाचा सीन निघून जातो. ह्यासाठी आपणास विठुरायाचा पूर्ण गर्व असला पाहिजे. रामकृष्ण हरी. आपल्याला संतांनी देखील हे सांगितलं की अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा कुठल्याही राजसाला, कुठल्याही या व्यक्तीला लागू नये आणि तो इथे आल्याच्या नंतर लागत नाही. ह्या सगळ्या जे काही या मंडळीच्या भावना होत्या. आज काय आनंद आहे नक्की आणि काय वाटतं? खूप आनंद वाटतोय. असंच चालू द्या, आम्ही पण येऊ वारीला हर महिन्याला. असं चालतं हर महिन्याला असंच चालू द्या आणि तुम्ही येत राहणार सर्वजण मंडळी. आपण पाहिलं की यावर्षी आपण बघत आहोत यंदाची पंढरीची वारी. आयुर्वेदाचं जे काही महत्त्व आहे ते वारकऱ्यांना पटवून दिलं जातं. वारकऱ्यांना मोफत अशी सेवा जी काही आहे वारीच्या निमित्ताने व प्रत्येक एकादशीला नामदेव पायरीपाशी पंढरपुरामध्ये मोफत अशी ही सगळी मंडळी एकंदरीत देत असते. शेवट तुम्हाला काय नक्की सांगायचं या माध्यमातून? आमचे ह्या वारीचे आयुर्वेदिक जे चिकित्सा होती आहे 18 वर्षापासून, ह्याचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर शिवप्रसाद सूरजमल चरखा बीड यांचे आहे. ते काही अडचणीमुळे यावेळेस येऊ शकले नाही. ते प्रत्येक महिन्याच्या वारीला असतात आणि त्यांच्यामुळं आणि त्यांच्या फार्मसीमधले औषधं असल्यामुळं हे संपूर्ण मोफत आहे प्रत्येकाला. मंडळी, आपण जर सोशल मीडिया जर पाहिला तर गेल्या काही वर्षापासून बीड हे नाव इतकं लोकांनी एक चर्चेत आणलेलं आहे, तर त्याची दुसरी बाजू देखील आज आपल्याला बघायला मिळते वारीच्या निमित्ताने की सकळाशी येथे आहे अधिकार. म्हणजे इथे प्रत्येकाला अधिकार आहे सेवा करण्याचा आणि तो सेवाभाव जपण्याचा. माणसाचा जन्म आहे तर सेवा केलीच पाहिजे. एकंदरीत जर आपण आयुर्वेदाचं महत्त्व पटवून घेतलेलंच आहे, पण आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्या हेल्थविषयी काळजी करणारी ही सगळी मंडळी आज आपल्याला या वारीच्या निमित्ताने भेटली आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी. आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी.